नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. महापालिका निवडणुकीत भाजपाने आमचा मानसन्मान ठेवलेला नाही. राज्यात सर्वच ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेची युती असताना सांगलीत मात्र भाजपाने बेदखल केले आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागात आमचे उमेदवार उभे करणार आहेत. निवडणूक ताकदीनं लढू असा इशारा पर्यटन मंत्री तथा संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांनी दिला आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट बाहेर, शिंदे सेनेबरोबरची पडल्यानंतर जागा वाटपाची चर्चा फिसकटली आहे. महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता, मात्र ऐनवेळी युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी सर्व प्रभागातील 78 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिंदे सेनेचे देसाई यांनी प्रमुख महापालिका निवडणुकीत आम्हाला जागा वाटपात योग्य सन्मान मिळावा अशी आमची मागणी होती. पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना, जागा वाटपात तडजोडीची तयारी आम्ही दर्शवली होती. मात्र भाजपने आमचा मान सन्मान ठेवलेला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी आमची युती तुटली. मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. आम्ही कार्यकर्त्याला लढायला शिकवलेलं आहे, त्यामुळे आता थांबणार नाही. स्वबळावर सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. भाजपने आम्हाला बेदखल केल्यामुळे त्यांना ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे की भाजपबरोबर निवडणूक लढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. आम्हाला जागा वाटपामध्ये योग्य सन्मान मिळावा अशी आमची मागणी होती. सांगलीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीत निवडणुकीबाबत जोरदार चर्चा झाली. आमदार सुहास बाबर, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महानगर क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, महेंद्रभाऊ चंडाळी, सुनीता मोरे, शहर प्रमुख सचिन कांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत सांगलीतील 20 माजी नगरसेवकांचा पक्षामध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट.